आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2782 मधील भाग 2 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्यामा पवाडे गाबाळाची चाली खोडे, गाबाळाची चाली खोडे, उत्तर ते कळे कशी, बिखरोनी सर्व देशी, बिखरोनी सर्व देशी. घरामध्ये राजा नव्हे व्हावी पट्टपूजा, नव्हे व्हावी पट्टपूजा. तुका मने साचे रूप ते दर्पणीचे, रूप ते दर्पणीचे. उत्तर ते कळे कशी, विखरोनी सर्व देशी, विखरोनी सर्व देशी. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून भगवान शिवाच्या चरणी साष्टांग दंडवत, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण भाग 1 मध्ये पहिल्या चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये दुसरा, तिसरा आणि चौथ्या चरणावर आपल्याला चिंतन पाहायचं आहे. महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, उत्तर ते कळे कशी, विखरोनी सर्व देशी. महाराज सांगतात की जी सत्य आहे त्याला खरोखरच कसाला उतरावे लागते. आता कसाला उतरावे म्हणजे त्याला सत्याला परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवं लागतं. जसं सोनं त्याच्या जीवनामध्ये 1000 वेळेस त्याला अग्नीची परीक्षा द्यावी लागते आणि त्या अग्नीची परीक्षा देत देत ते सोने तर अत्यंत तेजमय त्याच्या जीवनामध्ये होतं. तसं सत्यही या जगामध्ये त्याला परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेमध्ये त्याला उत्तीर्ण होवं लागतं. त्यावेळेस तर त्या सत्याला या जगामध्ये मान्यता आहे. कारण व्यासमुनी यांनी या सत्याबद्दल अत्यंत महत्त्वाचं बोललेलं आहे. जो पदार्थ कारण जसा असेल किंवा जी घटना जशी असेल त्याविषयी तशीच वाणी उच्चारणे किंवा त्या वाणीप्रमाणेच तोच भाव मनामध्ये असणे त्यालाच सत्य असं म्हणतात. कारण कोण वेद व्यास त्यांनी एवढे धर्मशास्त्र लिहिले ते म्हणतात. आता ही तुमच्या थोडं डोक्यावून जाईल. ह्याच्यामधून मी सरळ भाषेमध्ये सांगतो. सरळ भाषेमध्ये कसं, जसं वास्तविक आपलं जे स्वरूप आहे किंवा वास्तविक आपलं जे जीवन आहे तेच आपण आपल्या जीवनामध्ये प्रगट केलं पाहिजे. म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे तुमच्याकडं जे आहे, तुमच्याकडं आहे तेच तुम्ही दाखविता का नाही ते दाखविता तुमच्या जीवनामध्ये. कारण या जगामध्ये 99% आपलं वास्तविक जी परिस्थिती आहे, वास्तविक जी स्थिती आहे ते दर्शविण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्नच करीत नाहीत. याच्याबद्दल तुकोबाराय म्हणतात, महिंदमुखी चाकवळा भावांतरी निराळा, तुका मने सरपडुले तैसा कथे माझी खुले. कारण अनेक आमच्यासारखे जे महाराज लोक आहेत कथेमध्ये भरपूर खुलतात. आता मी माफी मागून बोलतो पण त्यांचं वास्तविक जीवन पहा. कारण मला कुणाबद्दल बोलायचे नाही पण श्रोताही त्याच्या जीवनामध्ये आमचं वास्तविक जीवन पाहायला तयार नाही. आम्हाला आमची परीक्षा घ्यायला तयार नाही. कसाला लावून आमची परीक्षा घेतली पाहिजे आणि परीक्षामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच त्याच्याकडून ज्ञान ऐकावं. आता जो उत्तीर्णच झालेला नाही, कुठं परीक्षाच दिली नाही आणि त्याची मग तुमच्या जीवनामध्ये भागवत कथा, रामकथा, भागवताचार्य, रामायणाचार्य, वेदाचार्य जर म्हणून तुम्ही त्याचं ऐकत असताल तर मग त्याचा दोष हा तुमचा आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणून वास्तविक स्थिती जी असते ती वेगळीच असते. ह्याच्यावर उदाहरण देतो कारण सर्वांना कथा माहीत असलेली आहे. कारण पांडव आणि कौरवाचं युद्ध आणि त्यामधला प्रसंग असा आहे की द्रोणाचार्याला, कारण त्यांचा वध करायचा आहे द्रोणाचार्याचा. कारण द्रोणाचार्य म्हणजे कसं, सर्व शिष्य त्यांना ज्ञान दिलेलं, ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार असतो. भीष्माचार्यांनी स्वतःचं मरण तर सांगितलं. आता हे द्रोणाचार्य त्यांचं मरण बी सांगणार नाहीत हे भगवान श्रीकृष्णाला ज्ञात होतं. मग आता काय युक्ती करावी लागेल म्हणून भगवान श्रीकृष्णानं युक्ती केली की भीमाला सांगितलं
आणि युधिष्ठिरला बी सांगितलं की तुला थोडं तरी खोटं बोलावं लागेल. युधिष्ठिर सांगितलं की माझ्या जीवनामध्ये मी खोटं बोलणार नाही, काही केलं तरी खोटं बोलणार नाही. नाही म्हणले तुला खोटं थोडं तरी खोटं बोलल्याशिवाय युद्ध जिंकायचं असलं तरी बोलावंच लागेल म्हणले. मग त्याला पटवितात, भगवान श्रीकृष्णच त्याला पटवितात. मग म्हणले काय युक्ती? मग भगवान श्रीकृष्ण सांगतात की आश्वस्थामा नावाचा त्यांच्या, कारण हत्ती होता त्यांच्याकडे युद्धामध्ये, आणि त्या भीमाला सांगतात तू आज काय करायचं, युद्धामध्ये त्या आश्वस्थामा नावाचा हत्ती मारायचा. आणि आश्वस्थामा हत्ती नावाचा मारला की मोठी घोषणा करायची, मी आश्वस्थामाला मारलं, मी आश्वस्थामाला मारलं. सगळ्या युद्धामध्ये ही बातमी पसरायची. आश्वस्थामाला दुसरीकडेच गुंतविलेलं असतं त्या दिवशी युद्धामध्ये. मग हे डाव कारण टाकलेला कुणाला इकडं कौरवाकडं काही माहीत नसतो. आणि मग भीम त्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे त्या आश्वस्थामा हत्तीला मारतो आणि सगळी गर्जना करतो, मी आश्वस्थामाचा वध केला, मी आश्वस्थामाचा वध केला. ही बातमी कारण द्रोणाचार्य, कारण गुरु द्रोणाचार्य त्यांचा पुत्र होता तो आश्वस्थामा, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचते. आता ही बातमी सगळ्या युद्धामध्ये आश्वस्थामा मेला, आश्वस्थामा मेला. तेवढंच मुलगा पुत्र मोह होता त्यांच्या जीवनामध्ये, आणि पुत्र मोहामुळे तरी ते आधर्माकून त्याच्या जीवनामध्ये लढत होते. आता त्यांना लक्षात आलं की या इथं खरं कोणी सांगणार नाही, आता विरोधी पार्टीचा आहे, कारण ही कौरवाकडून लढायलेत. आणि पांडवाचा जो कोण युधिष्ठिर सत्य बोलतो, त्याच्या जीवनामध्ये असत्य बोलत नाही. म्हणून द्रोणाचार्य युधिष्ठिरकडे गेले आणि खरं सांग माझा मुलगा मेला का जिवंत आहे, कारण भीम म्हणायला आहे की मी आश्वस्थामाला मारून टाकलेला आहे, आश्वस्थामा मेलेला आहे. त्या टायमाला आता त्या भीमा, कारण भगवान श्रीकृष्णानं सांगितल्यामुळं मग तो, कारण युधिष्ठिर म्हणतो नरो, हळूच म्हणतो कुंजरा, कारण कुंजरा म्हणजे हत्ती मेला का आश्वस्थामाचा नावाचा मनुष्य मेला, पण मेला असं त्याच्या जीवनामध्ये म्हणतो. त्यावेळेस मोठा नाद करतात, हे सगळं पूर्वनियोजित असल्यामुळे. आणि त्यांच्या जीवनामध्ये कारण द्रोणाचार्याच्या कानावर कारण नरो हा शब्द जातो, कुंजर म्हणजे हत्ती, हत्ती शब्द त्याला हळूच उच्चारायला लावतात. ते म्हणतात की नरो वा कुंजरो, म्हणजे नर मेला का प्राणी मेला, मात्र आश्वस्थामा नावाचा मनुष्य मेला असं ते म्हणतात. आणि ते मग द्रोणाचार्य सगळं टाकून देतात, म्हणे त्यांच्या जीवनामध्ये हातबळ होतात, त्यांचं मनोखचीकरण केलं जातं. आणि मनोखचीकरण झाल्यानंतर शस्त्र टाकून दिलेले आहेत, ते रथाच्या खाली बसलेले आहेत. आता रथाच्या खाली बसले, शस्त्र टाकलेलं आहे, मग अशा निहत्या माणसावर वार करावा का? आता ही भगवान श्रीकृष्णाची नीती आहे. मग त्यांचं मुंडकं उडवलं जातं, म्हणजे त्यांचा वध केला जातो. आणि वध केल्यानंतरही सर्वांना कथा माहीत आहे, 5 पांडव ज्यावेळेस स्वर्गाला जातात, 4 जण त्यांच्या जीवनामध्ये जाऊ शकत नाहीत. आणि युधिष्ठिरसुद्धा त्याच्या जीवनामध्ये फक्त एवढंच अर्ध सत्य बोललेलं आहे. सत्य बोलला, कारण नरो वा कुंजर मेलं का नर मेला, पण मेला. याला माहीत होता ना की हत्ती मेला किंवा मनुष्य मेला, एवढा अर्ध सत्य त्याच्या जीवनामध्ये त्यानं बोलल्यामुळे त्याला नरकाचं तोंड, म्हणजे त्या नरकवासामध्ये जावं लागलं. आमच्यासारखे लाख रुपये फी घेऊन बोलतात, आणि त्यांच्या जीवनामध्ये हे आधर्मानच सगळं चाललेलं आहे. मग देणारेही खुशीनं देणारे आहेत, घेणाराही खुशीनं आहे. आमच्यासारख्यानं विरोध करून तरी का आहे? म्हणून या जगामध्ये जी महाराजांनी पहिल्या चरणामध्ये जी म्हणलं, सत्यामा पोबाडे गबाळाची चाली खोडे, या गबाळाची चाली कारण खोडी चाललेली आहे. सत्य हे आहे, पण सत्याला न्याय या कलियुगात तर आहे का नाही असं मला वाटतं. असा अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा
भावार्थ होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, घरामध्ये राजा नवे भावी पट्टपूजा, नवे भावी पट्टपूजा. आता इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. आता एखादा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याची थोरवी गायची, कुणापाशी गातो? गावात काही चलत नाही, गावात काही काम करायचं नाही, त्या बायकोपाशी बसतो, चुलीला पाय लावतो, स्वतःची थोरवी गातो. सांगतो की गावाच्या पाटलाने आज मला ही बोलून घेतलं, माझ्याशिवाय गावाचं पान हलत नाही, चेअरमन मला बोलले, आमदार आले हो तर आमदारानेही मलाच बोलून घेतलेलं आहे. असा दररोज नित्य नियमानं तो बायकोला सांगत असतो. अगं जाऊ दे, आजकाल तर गाव माझ्या मनावर चाललेलं आहे, पाटील माझ्या मनावर आहे, सरपंच माझ्या मनावर आहे, सर्व गाव आज माझ्या मुठ्ठीमध्ये आहे. थोड्याच दिवसामध्ये मी तालुक्याचा अध्यक्ष होतो, मी ग्रामपंचायतला नाही, पुन्हा जिल्हा परिषदला पंचायत समितीला निवडून येतो आणि एकदा पंचायत समितीचा सभापती झालो की जिल्हा परिषदचा होतो. लगेच आमदार झाल्याशी मी माझ्या जीवनामध्ये राहत नाही. आमदार झालं की लगेच मंत्री होतो. मग तर काय लाल दिव्याची गाडी, मागं पोलीस, पुढे पोलीस. माझ्यासारखा तर मग काय या जिल्ह्यामध्ये माणूस नाही. अशा गप्पा दररोज त्या बायकोला मारतो. बायकोचं हे ऐकून 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 कान पिकून जातात. काम तर काही करीत नाही. ही बिचारी इलभर कष्ट करते, ह्यालाच पोचते सांड्याला, आणि ह्याचं कथन किती दिवस बायको ऐकल? तिला ऐकून तिची ऐकण्याची शक्ती, कारण तिचा ताबा सुटलेला असतो. मग शेवटी तिनं काय करते? नवे भावी पट्टपूजा. ते मग एका दिवशी अशी पूजा करते, ते बाहेर पडलेलं असतं हातात पायातलं, आणि त्या पायातलं हे ना अशी घरात बी पूजा करते, रस्त्यावर आणून त्याची पूजा करते त्या राजाची. अशी त्या राजाची अवस्था आहे, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे साचे रूपते दर्पणीचे. आता इथंही महाराजांनी उदाहरणच दिलेलं आहे. आता आरशामध्ये आपले रूप पाहिलं तर आपलं रूप दिसतं. प्रत्यक्ष आपलं रूप दिसतं का? आपलं सत्य रूप दिसतं का? आपलं हे देह दिसतो, म्हणजे हे प्रतिबिंबच आहे आपला देह. कारण देहाच्या मागं जी चालवणारी शक्ती आहे आपला आत्मा, तो दिसतो का? आत्मा कसाच दिसत नाही तुमच्या जीवनामध्ये. पण देह कशावर चाललेला आहे तुमच्या जीवनामध्ये? मी जी बोलालो कशावर बोलालो? माझ्या आत्म्याच्या जीवावर मी बोलायले आहे. पण आत्मा कधी दिसतो का? आत्मा कधीच दिसत नाही. कितीही दर्पणामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या जीवनामध्ये प्रतिबिंबच दिसतं. महाराजाला ह्याच्यामधून महत्त्वाचा मुद्दा महाराजांनी सांगितला आहे. तुका म्हणे साचे म्हणजे हा मनुष्य देह एवढा अनमूल्य आहे तुमच्या जीवनामध्ये, कारण एवढा किमती आहे. या मनुष्य देहाशिवाय जो तुमच्या आत असलेलं आत्मतत्व आहे, जो तुमचा आत्माराम आहे, तो पाहण्यासाठी हा मनुष्य देहच लागतो. या मनुष्य देहाशिवाय तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाला तुम्ही जाणू शकत नाही, त्या आत्मस्वरूपाला तुम्ही प्राप्त करू शकत नाही. म्हणून आत्मस्वरूप जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये देह लागतो, म्हणजे मनुष्य देहाला जन्माला येऊ लागतं. आता मनुष्य देहाला जन्माला यायचं असेल तर सत्या मापवाडे गबाळाची चाली खोडे, म्हणजे तुम्हाला सत्य जे आहे ते वास्तविक तुमच्या जीवनामध्ये सत्याप्रमाणे जीवन जगावं लागेल. जसं एक चूक, जसं धर्मराजाला त्यांना चुकली नाही, मग आपल्या जीवनामध्ये नित्य दररोज हजारो चुकीचे कर्म करता, हजारो जणाला आपण टोप्या घालता, दररोज हजार वेळा आपल्या जीवनामध्ये खोटं बोलता. मग आपल्याला मनुष्य देह तरी परत मिळेल किंवा न मिळेल हे आपणच आपल्या जीवनामध्ये चिंतन करावं. कारण माझ्या जीवनामध्ये कोण्या महाराजाला त्याच्याबद्दल बोलावं असं काहीच नाही. मी आज माफी मागतो, कोण्या महाराजाला टार्गेट करावं किंवा असं काहीच नाही. प्रत्येक माणसाला विवेक दिलेला आहे. संत नेमकं काय सांगतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये काय आचरण करतो, कसं वागतो,
ह्याचं प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं लागतं. म्हणजे तुम्ही महाराजानंही ते आचरण करावं लागतं, श्रोत्यानंही आचरण करावं लागतं. आणि आपल्याही जीवनामध्ये कुणाचं ऐकावं आणि कुणाचं न ऐकावं. संतांनी सर्व, कारण त्यांच्या जीवनामध्ये सर्व ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, ते केवळ जगाच्या कल्याणासाठीच लिहिलेले आहेत. म्हणजे ते नाही जरी कळाले तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला सत्य कळतंच. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये कळूनही चुकीच्या मार्गानं आपण जाणे, चुकीचं कर्म करणे, पाप कर्म करणे, मग ते फेडावं आपल्यालाच लागतं. हे बी प्रत्येकाला कळतं. मग हे नुसतं आज कळून काय नाही, आतुरणावर ज्यावेळेस पडल्यानंतर तिथं कोणी येत नाही. तुमच्या जीवनामध्ये कोणी तुम्हाला साथ देत नाही. शेवटी ही सगळे सुखाचे सांगाते आहेत. प्रत्येकाला वाटतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही थोडं ऑब्झर्व करा या जगामध्ये, कारण जे शेवटचे क्षण बघायला आहेत किंवा हे अनाथ आश्रम आहेत, करोडो लोक, जे करोडो म्हणजे करोडो रुपये कमविणारे लोक अनाथ आश्रमामध्ये, कोट्यावधी नाही करोडो लोक त्यांनी कमविले, त्यांच्या मुलांनी त्यांना अनाथ आश्रमामध्ये ठेवलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एवढं धन लबाड बोलून आपल्या जीवनामध्ये कमवितो. कुणासाठी कमवायचं? ज्याच्यासाठी कमवायचे ती जर आपल्याला अनाथ आश्रमामध्ये ठेवित असेल आणि मग त्यावेळेस त्या म्हातारपणामध्ये पश्चाताप करून काही फायदा होणार नाही. या तारुण्यामध्येच पश्चाताप करावा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी सर्वांची माफी मागतो. आणि हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प, आज शिवरात्री आहे, भगवान शिवाच्या चरणी पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.